ठाण्याच्या जांभळी नाका इथल्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी भरायला सुरुवात झाली आहे। रस्ते पाण्याखाली गेलेत, सोबतच अनेक दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं दिसतंय। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी अपडेट्स देत आहेत। राजू, अगदी पाहतोय आपण ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि ठाण्याचा नेहमीच गजबजलेला जो परिसर आहे तो ठाण्यातील जांभळी नाका आहे आणि या मार्केटमध्ये पाहतोय आपण मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलेलं आहे। रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि अनेक दुकानांमध्ये सुद्धा पाणी जे आहे ते भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हा मार्केटचा परिसर आहे, त्यामुळे सकाळपासून या ठिकाणी मोठी गर्दी असते। या भरलेल्या पाण्यातून जे आहे इथले नागरिक जे असतील ते रस्ता करताना पाहायला मिळतात। वाहतूक सुद्धा जी आहे ती चालू आहे, मात्र अनेक गाड्या ज्या आहेत त्या बंद पडल्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी आता काही प्रमाणामध्ये वाहतूक जी आहे ती कमी झालेली आहे, मात्र अनेक दुकानांमध्ये जे आहे ते पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हा सकल भाग आहे ठाण्यातला आणि इथं मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की ठाण्यात सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ठाण्यात सुद्धा सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे। खरं तर आता आपण पाहतोय की ठाण्यामध्ये हा मार्केटचा परिसर आहे, भाजी मार्केट आहे, त्याचप्रमाणे मोठमोठी दुकानं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र या ठिकाणी आता पाणी भरलेलं आहे, त्यामुळे मोठं नुकसान सुद्धा होताना पाहायला मिळतात। खरं तर ठाणे महापालिकेने अनेक ठिकाणी पंप सुद्धा लावलेले आहेत, मात्र हे पंप लावले असले तरी पाण्याचा फोर्स एवढा मोठा आहे की पंप सुद्धा आता या ठिकाणी पाणी उपसा करण्याचं लिमिट जे आहे ते आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। अगदी आपण सगळेच रस्ते पाहिले तर सगळ्याच रस्त्यांकडे आपल्याला पाणी आहे। काही घरं आहेत त्या घराच्या सुद्धा खालोखाल पाणी लागताना जे आहे ते पाहायला मिळते। त्यामुळे जर कदाचित आणखी जर मोठा पाऊस पडला तर ही पातळी वाढून दुकानांचं नुकसान मोठ्या प्रमाणावरती होण्याची शक्यता आहे। ठाणे महानगरपालिकेचे अनेक या ठिकाणी यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि ही यंत्रणा जी आहे ती कामाला आहे। काही दुकानदार आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, पाऊस मोठा पडलेला आहे, किती नुकसान झालेलं आहे? पाहतो आपण